पेशंटवाला मरायचं काम आहे. लातूर शहर पोलिसांच्या वतीने शिवाजीनगर MIDC आणि गांधी चौक या पोलिसांच्या हद्दीमध्ये बुलेट सायलेन्सर, फटाके सायलेन्सरवर कारवाई करत आता 61 सायलेन्सर वर बुलडोजर फिरण्यात आलेला आहे. आपल्यासोबत लातूर शहराचे उपविभागीय अधिकारी समीर सिंग साळवे आपल्यासोबत आहेत. आपण अधिक माहिती घेणार. तर आपण फटाके सायलेन्सरला बुलडोजर हे केलेलं आहे, काय सांगा? लातूर शहरामध्ये फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या ज्या बाईक्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गेले 2 ते 3 दिवसापासून लातूर शहरामध्ये मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये शहरातील 4ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वत्र बंदोबस्त लावून अशा ज्या बाईक्स आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या होत्या. 4ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 61 बाईक्स जप्त करून त्याच्यावरचे जे सायलेन्सर आहेत ते या ठिकाणी आज काढून घेण्यात आलेले आहेत आणि त्या बाईक्सवर जो मोटर व्हेकल ऍक्ट खाली दंड आहे तो मारण्यात आलेला आहे. तसेच जे जप्त करण्यात आलेले स्क्रॅप जे सायलेन्सर आहेत ते या ठिकाणी आज स्क्रॅप केलेले आहेत. यापुढील काळात देखील ही मोहीम चालू राहणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन असेल की आपण जे कंपनीने दिलेले अधिकृत सायलेन्सर आहेत तेच वापरावेत आणि असे जे बाहेर खाजगी ठिकाणी मिळणारे सायलेन्सर न वापरावेत, अन्यथा त्यांच्यावर देखील याच प्रकारची कारवाई यापुढील काळात सातत्याने केली जाईल. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपल्या परिसरामध्ये जर अशा कोणत्या बाईक्स आढळल्या तर त्याचा फोटो काढून आम्हाला शेअर करावा, आम्ही त्यावर निश्चित कारवाई करू. यापूर्वी पण अशा पद्धतीच्या कारवाई झालेल्या आहेत, परंतु जे दुकानदार आहेत किंवा जे ऑटोमोबाईल्स वाले आहेत, जे मेकॅनिक आहेत त्यांच्यावर कधी गुन्हे दाखल करा तोपर्यंत थांबणार नाही. त्या संदर्भाने RTO विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि असे जे सायलेन्सर विक्रेते आहेत त्यांच्या सर्व ठिकाणचा आता पडताळणी करून त्यांच्यावर देखील त्यांना सह आरोपी करण्याविषयी आमची कारवाई सुरू केलेली आहे. येणाऱ्या काळात कशा पद्धतीची कारवाई असणार आहे आणि लातूरच्या जनतेला आपण काय आवाहन करणार? लातूरच्या जनतेला हेच आवाहन असेल की अधिकृत कंपनीने दिलेले सायलेन्सर वापरावेत आणि जो कोणी असा वापरेल त्याची माहिती पोलिसांना द्यावी, आम्ही त्यांच्यावर निश्चित कारवाई करू. तरी होते शहर उपविभागीय अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात जर अशा पद्धतीच्या कारवाई होतच राहतील, परंतु जे मेकॅनिक आणि जे ऑटोमोबाईल्स वाले आहेत त्यांनी जर अशा पद्धतीने जर वाहनधारकांना जर अशा पद्धतीने सायलेन्सर बसवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल होईल, अशा पद्धतीचं शहर उपविभागीय अधिकारी यांनी दिलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.